तसं तर सकाळचं कोवळं ऊन खूप मस्त असतं बॉडीसाठी, पण मला या प्रवासाचा खूप कंटाळा येतो. म्हणजे बघा ना, कोण माझ्यासारखं एवढं मूर्ख असेल जे 2.5 तास प्रवास करून फक्त टाईमपास करायला कॉलेजमध्ये जाते, ते पण असल्या ट्रॅफिकमध्ये. खरं म्हणलं तर नाही, ट्रॅफिकमुळेच मला 2.5 तास लागतो, नाहीतर मी सहज 1 तासात कॉलेजला जाऊ शकते. कॅम्पसमध्ये एंटर झालं की कधी एकदा क्लासमध्ये पोहोचते याची घाई होती. मॅडम जवळ उभ्या असल्या तरी काय आमचा येडचाळे बंद होत नाहीत. सगळे म्हणतात गॉसिप करणं हा मुलींचा एकमेव फेवरेट काम आहे हे, आणि मला वाटतं लोक बोलतात ते खरंच बोलतात, कारण आम्हालाही गॉसिप करायला मज्जा येते थोडीफार. हां, पण जेवढी गॉसिप आम्ही करतो तेवढंच आम्ही कामही करतो. गॉसिपसाठी आम्ही काम टाळत नाही. लंच नंतर लॅबमध्ये जाऊन बसलो. आम्हाला वाटलं लॅबमध्ये लेक्चर होतील. तिथे बसून थोडा वेळ टाईमपास केला. त्याच्यानंतर कळलं की लेक्चर क्लासमध्ये होणार आहेत. मग तिथनं परत आम्ही क्लासमध्ये गेलो. तसं तर पूर्ण एका वीक नंतर आम्ही कॉलेजला आलो, त्याच्यामुळे सिलेबस कुठला आणि कोण काय शिकवतं याचा अंदाजच नव्हता. पहिलं लेक्चर झाल्यानंतर 15 मिनटं आम्ही सिलेबसच बघत होतो. त्याच्यानंतर जसं की आमच्या पायाला भिंगरीच लागली आहे. आम्हाला एका जागेवर बसायला नाही आवडत. मग आम्ही गेलो इकडे तिकडे हिंडायला. चक्क 4:30 वाजले होते आणि आमचं कॉलेज पूर्ण सुनसान वाटत होतं. असं वाटत होतं जसं काही इथे कुणी येतच नाही, आणि आम्ही हिंडत होतो. अजून एक लेक्चर बाकी होतं, 5 वाजेपर्यंत जाणार होतं, पण सर काय अजून आले नव्हते. आम्ही पण थोडा वेळ टाईमपास केला, पण नंतर साक्षी म्हणली जायचं का घरी, कारण खूप उशीर झाला होता. मग मी पण म्हणलं चल, आणि आम्ही पळून गेलो. आमच्या कॉलेजमध्ये 2-3 स्टेअरकेस आहेत. मग आम्ही ना जिकडनं सर येणार होते त्याच्या अपोजिट साईडच्या स्टेअरकेसने खाली निघलो. आणि ही बघा साक्षी दुपारची चिप्स अजून खात होती, आणि तिला म्हणलं अजून खाते, तर ती म्हणली खाणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. मग मी घरी नवनाथ ग्रंथ वाचत होती, त्याच्यामुळे स्वयंपाक तर मलाच करायचा होता घरी जाऊन. सो मग मी ठरवलं की पप्पा म्हणले की मेट्रोनी आहे, कारण बसने म्हणल्यावर मला तर 2.5 तास लागतो, खूप उशीर झाला असता, आणि एवढ्या उशिरा गेल्यावर स्वयंपाक कधीच करणार मी. तसं काही म्हणा, मेट्रोनी लवकर पोहोचते मी, पण त्याला पैसेही जातात. बाकी काही म्हणलं तरी पुणे मेट्रो एकदम स्वच्छ असते, एकदम कडक. बाकी पुण्यात कसंही असलं तरी मेट्रो स्टेशन आणि बाकीचा एरिया इतका स्वच्छ आणि सुंदर आहे ना, सांगूच नका. थोडा वेळ मेट्रोची वाट बघितली, पण मेट्रो आली. तसं काही कंट्रीमध्ये लाईक कोरिया, लोकांना मेट्रोमध्ये एकदम शांत बसायची सवय आहे, अजिबात आवाज करायची नाही. तसंच काहीसे पुण्यातही आहे. म्हणजे तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही बोलू शकता, पण बऱ्यापैकी लोक शांत बसणंच प्रिफर करतात. मला तर खूप ऑकवर्ड फील होत होतं, पण मी बाहेर बघत बसले. मेट्रोने जाण्याचा हाच एक फायदा आहे, एक तर टाईम वाचतो, आणि दुसरं म्हणजे चांगले चांगले व्ह्यूज बघायला मिळतात. पण मेन गोष्ट ही होती की मला रामवाडीला उतरल्यानंतर तिथून पुढे बसने जायचं होतं, कारण मेट्रो BGSपर्यंत नाही आहे ना, तिथून पुढे तर मला बसनेच जावं लागतं. म्हणून मी रेग्युलरली मेट्रोने प्रवास करत नाही. आता तसं म्हणतात आहे की BGSपर्यंत मेट्रो सुरू होईल, पण त्याला टाईम आहे. घरी आले, स्वयंपाक बनवला, जेवले, आणि आता झोपायचं राहिलं आहे. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा भेटू माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यासाठी तुम्हाला